हरे कृष्णा. गीतामृत मालिकेमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता अध्याय 10 यातील 39वा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. माधुरी भक्ती माताजींचा आज क्लास होता खरं तर, परंतु या श्लोकाची सेवा माझ्याकडं आलेली आहे. तर आपण भगवद्गीता अध्याय 10 विभूती योग यामधील 39वा श्लोक पाहूयात. यच्चापि सर्वभूतानां बीजं तत् अहम अर्जुन न तदस्ति विना यत् स्यात् मया भूतं चराचरम्. अर्थ, तसेच हे अर्जुना, संपूर्ण सृष्टीचे बीज मी आहे. कोणताही चराचर प्राणी माझ्या विना अस्तित्वात राहू शकत नाही. आता कसं आहे की विभूती योगामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी पाहिल्या, म्हणजे त्यातील काही गोष्टी या जीव स्वरूपामधल्या आहेत की भगवंत एखाद्या जिवंत गोष्टींमधलं श्रेष्ठ कोण आहे हे सांगतात. की जसं पांडवांमध्ये धनंजय श्रेष्ठ आहे किंवा सर्व सर्पांमध्ये वासुकी मी आहे. तर हे सांगताना अचर म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला असं आपण म्हणतो ना की ज्या गोष्टी अचेतन आहेत, तर त्याच्यामध्ये पण भगवंत काय सांगतात की अचल वस्तूंमधला हिमालय मी आहे, पर्वतांमधला मेरू पर्वत म्हणजे मी आहे. तर अशा अचर गोष्टी पण भगवंत सांगतात. आणि म्हणून कोणताही अचर प्राणी माझ्या विना अस्तित्वात राहू शकत नाही असं भगवंत म्हणतात. आणि विभूती योगामध्ये आता ही प्रत्येक गोष्ट ही का सांगितली आहे, तर आपल्याला एक मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे आधीच्या अध्यायामध्ये भगवंतांनी पंचमहाभूतांचं वर्णन करून पाण्यामधला रस म्हणजे मी आहे, पृथ्वीचा गंध म्हणजे मी आहे, असं थोडक्यात वर्णन केलेलं. आणि नंतर आता विभूती योगामध्ये अजून विस्तृत वर्णन केलेलं आहे की ज्याच्यामुळे आपल्याला भगवंतांचं ऐश्वर्य समजेल आणि भगवंतांप्रती आपण प्रभावित होऊ, प्रेम भगवंतांप्रती आपल्या मनामध्ये निर्माण होईल. तर यासाठी भगवंतांनी हा विभूती योग दिलेला आहे. तर हे फक्त एक मार्गदर्शक गोष्टी आहेत. परंतु कसं असतं, एखादं जेव्हा शास्त्र तयार होतं किंवा सांगितलं जातं तेव्हा दोन गोष्टी टाळल्या जातात. एक म्हणजे नाती संक्षेप आणि नाती विस्तार. म्हणजे खूप संक्षिप्तपणे माहिती द्यायची तर तो शास्त्रामधला दोष राहतो, किंवा खूप विस्तार केला तरी तो सुद्धा एक शास्त्रामधला दोष राहतो. म्हणून एक गाईडलाईन्स दिल्या जातात आणि एक मार्गदर्शक तत्व दिलं जातं की जेणेकरून आपण आपल्या बुद्धीच्या आधारे, अनुभवांच्या आधारे आपण त्याच प्रकारची तत्व इतर गोष्टींमध्ये लावून ते अनुमान करू शकतो. म्हणजे कसं की जर भगवंतांनी एवढी उदाहरणं दिलेली आहेत ती आपल्यासाठी पुरेशी आहेत. मग आता इथून पुढे आपलं काय व्हायला पाहिजे की समजा मी आता हा फोन आहे माझ्या समोर, तर असं अपेक्षित नाहीये, हे कुठे सांगितलंय की भगवंतांनी की फोनचं जे काही जर हे कार्य गीतामृत मालिकेमध्ये जर केलं गेलं तर त्या फोनचं कार्य जे सर्वोच्च कार्य आहे, तर तो जो काही प्रचार आहे तर तो म्हणजे मी आहे हे भगवंत मेन्शन नाहीत करणार.
परंतु आपण ह्या तत्वांच्या आधाराने प्रत्येक गोष्टीमध्ये जेव्हा त्याचा संबंध हा भगवंतांशी लावू, भगवंतांच्या प्रचार कार्यासाठी लावू, तेव्हा आपण लक्षात घेणं आवश्यक आहे की त्यातलं जे श्रेष्ठ तत्व आहे ते म्हणजे प्रत्यक्ष भगवंत आहेत. त्यामुळं हा श्लोक त्यासाठी महत्वाचा आहे, कारण याच्यामध्ये मार्गदर्शक तत्व आता भगवंतांनी दिलेले आहे. आता श्रील प्रभुपादांद्वारे तात्पर्यामध्ये काय म्हणतात पाहूया. तात्पर्य: प्रत्येक गोष्टीला कारण असते आणि ते कारण किंवा बीज म्हणजे श्रीकृष्णच आहे. श्रीकृष्णांच्या शक्तीविना काहीच अस्तित्वात राहू शकत नाही. म्हणून श्रीकृष्णांना सर्व शक्तिमान म्हटले जाते. त्यांच्या शक्ती वाचून कोणतीही चराचर वस्तू अस्तित्वात राहू शकत नाही. श्रीकृष्णांच्या शक्तीवर आधारित नसलेले अस्तित्व माया म्हणजे जे अस्तित्वात नाही म्हणून ओळखले जाते. तर खूप सुंदर असं तात्पर्य श्री प्रभुपादांनी दिलेलं आहे की प्रत्येक गोष्टीला कारण असतं. आपल्याला ब्रह्मसंहितेतला पहिला श्लोक माहितीये जो स्वतः ब्रह्मदेवांनी रचलेला आहे. जेव्हा त्यांनी आपल्या स्वतःच मूळ उगम याचा शोध घेतला तेव्हा त्यांनी काय जाणलं तर ईश्वर हा परमहा कृष्णा सच्चिदानंद विग्रह अनादिरादि गोविंद सर्व कारण कारणम. म्हणजे भगवंत किंवा श्रीकृष्ण हे कसे आहेत तर सच्चित आनंद आहेत आणि ते सर्व कारणांचे कारण आहेत. आणि अशा गोविंदांना मी प्रणाम करतो. त्यामुळं अनादिरादि गोविंद सर्व कारण कारणम असं प्रत्यक्ष ब्रह्मदेव ज्यांना आपण सृष्टीकर्ता म्हणजे सेकंडरी किंवा दुय्यम अशी सृष्टीकर्ता म्हणून ज्यांची ओळख आहे तर त्या ब्रह्मदेवांनी स्वतः सांगितलेले. तर हे लक्षात घेऊयात आपण की सर्व कारण कारणम प्रत्येक गोष्टीचं मूळ म्हणजे स्वतः भगवंत आहेत. तर आपण सुरुवातीला पाहिलेलं की भगवंतांनी जेव्हा या सृष्टीची किंवा भगवंत हे अनादी किंवा ज्यांचा जन्म नाहीये अजन्म आहेत तर त्यांनी स्वतःचा विस्तार केला सुरुवातीला. म्हणजे भगवंत असे एकटे राहू शकत नाही तर ते सतत भक्तांच्या संघामध्ये असतात आणि त्यासाठी हे आदान प्रदान वाढवण्यासाठी मग भगवंतांनी वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध आणि प्रद्युम्न असे 4 विस्तार त्यांनी विस्तारित स्वरूप निर्माण केली. आणि नंतर वसुदेव जे भगवंत म्हणतात ना की वसुदेव म्हणजे मी श्रेष्ठ आहे सर्व ह्याच्यामध्ये, तर असे बलरामजी यांच्यापासून मग परत पुढील संपूर्ण सृष्टी ही निर्माण झालेली आहे. तर सृष्टीमध्ये आपण परा आणि अपरा शक्ती ह्या कशा भगवंतांच्या शक्ती आहेत याचं सुद्धा आपण विस्तृत वर्णन आधीच्या अध्यायांमध्ये पाहिलेलं. तर आध्यात्मिक जगतामध्ये ही जी श्रेष्ठ प्रकृती असते तर काही कारणानं आपण या भौतिक जगात आलो आहोत. तर मग ही भौतिक सृष्टी जेव्हा विस्तृत करायची आहे तर त्यासाठी मग हे जे महत्त्व जे ऍक्च्युली आध्यात्मिक स्वरूप आहे परंतु हे महत्त्व याच्यापासून मग पुढे आपण पाहतो ना की 24 तत्वांचं असं एक स्वरूप किंवा एक जीव तत्व म्हणून आपण त्या सांख्य ह्याच्यामध्ये पाहिलेलं दुसऱ्या अध्यायामध्ये. तर 24 तत्वांचा हा जीव तयार होतो. तर महत्त्व याच्यापासून ही पुढची परत 24 तत्व अशा पद्धतीने ते आपण आवरण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की महत्त्व नंतर अहंकार, बुद्धी, मन, नंतर मग पांचभौतिक शरीर, इंद्रिय, कर्मेंद्रिय अशा पद्धतीने. तर सुरुवातीला हे जे अवतार किंवा हे विस्तार होतात तर त्याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकारचे हे विस्तार आपण पाहूयात की सुरुवातीचं म्हणजे कारणोदकशाही विष्णू किंवा ज्यांना महाविष्णू असं म्हटलं जातं आणि ते
केवळ आपल्या कटाक्षाने भौतिक जे आकाश आहे किंवा भौतिक हे तत्व आहे त्याच्याकडे फक्त एक कटाक्ष हे करतात आणि सर्व सृष्टी ही चेतन स्वरूपामध्ये तयार होते आणि मग त्याच्यापासून पुढील सृजन होत असतं. तर हे कारणोदक शाही विष्णू आहेत. नंतर म्हणजे हे पहिले पुरुष अवतार आहेत की ज्यांच्या रोमरंध्रांपासून अनेक ब्रह्मांड तयार होतात. नंतर त्याच्या पुढे गर्भोदक क्षायी विष्णू म्हणजे जे आपण ब्रह्माजी म्हणतो ना की त्यांच्या नाभीमधनं एक कमळ येतं आणि त्या कमळाच्या वरती ब्रह्माजी हे असतात आणि हे प्रत्येक ब्रह्मांडामध्ये स्थित असतं. तर कमळाच्या देठामध्ये म्हणजे सुरुवातीला ब्रह्मदेव, त्याच्यानंतर ह्या कमळाच्या देठामध्ये हे 14 लोक, 14 भुवन ज्याला म्हणतो आपण, ज्याचं सर्वात वरचं म्हणजे सत्यलोक किंवा ब्रह्मलोक आहे. तर अशी 14 भुवन किंवा 14 लोक या देठामध्ये असतात. त्याच्यानंतर पुढे या गर्भोदक क्षायी विष्णू म्हणजे प्रत्येक ब्रह्मांडामध्ये क्षीरोदक क्षायी विष्णू हे परमात्मा स्वरूपामध्ये प्रत्येक जीवामध्ये ते स्थित राहतात. तर हे झालं क्षीरोदक क्षायी विष्णू. म्हणजे कारणोदक क्षायी विष्णू, नंतर गर्भोदक क्षायी विष्णू आणि नंतर क्षीरोदक क्षायी विष्णू असे परत हे पुरुष अवतार आहेत. तर हे पुरुष अवतार म्हणजे जेव्हा सृष्टी किंवा प्रकृती ही जेव्हा अचल स्वरूपात असते आणि ती जेव्हा या पुरुष किंवा यांच्या संपर्कात येते तेव्हा मग त्याच्यामध्ये सृजन अस्तित्वात येतं. आणि याचाच अर्थ की भौतिक प्रकृती स्वतः काहीच करू शकत नाही आणि मग नंतर जेव्हा हे प्रकृती पुरुष संयोग होतो तेव्हा मग आपण सगुण साकार असं पूर्ण सृष्ट स्वरूप किंवा ही सृष्टी आपण पाहू शकतो. तर थोडक्यात काय की प्रत्येक गोष्ट ही बीज स्वरूपामध्ये अस्तित्वात असते आणि ते बीज स्वरूप म्हणजे भगवंत आहेत, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आपण पराप्रकृती अपराप्रकृती याच्याबद्दल सुद्धा माहिती पाहिली होती. आणि ब्रह्मा विष्णू महेश हे जे 3 तत्व आहे की भगवंतांचं किंवा सृष्टीची उत्पत्ती करायची असेल तर रजोगुण प्रधान ब्रह्माजी यांचं कार्य महत्वाचं राहतं. त्या सृष्टीची स्थिती किंवा मेंटेनन्स जो आहे तो विष्णू किंवा क्षीरोदकशाही विष्णू हे पाहतात. आणि शिवतत्व जे म्हणजे ब्रह्मा जी आहेत ते जीव स्वरूप आहेत कारण त्यांना सुद्धा जन्म मृत्यू आहे. त्याच्यानंतर विष्णू तत्व हे साक्षात भगवंत आहेत की ते हरिबोल शाश्वत स्वरूप आहेत. हरिबोल हा हरी. एकच मिनिट, मागची खिडकीचं हे खाली घेतलं तर बरं पडेल जरा. सॉरी. हा, विष्णू तत्व जे आहे ते साक्षात आध्यात्मिक आणि आध्यात्मिक लोक आणि भौतिक लोक याच्यामध्ये जे आहे ते म्हणजे हे शिवतत्व आहे. तर म्हणजे जसं दूध आणि दही असतं म्हणजे दूध हे दुधापासूनच दही, एक विरजण टाकल्यानंतर दही होतं, परंतु दुधाचं कार्य दही करू शकत नाही. त्याप्रमाणे हे शिवतत्व अस्तित्वात असतं जे ह्या आध्यात्मिक आणि म्हणजे आध्यात्मिक जगातच असतं परंतु थोडस भौतिकतेशी त्याचा संपर्क आलेला असतो. तर अशा प्रकारे ब्रह्मा विष्णू महेश ही तत्व ही सुद्धा भगवंतांचीच आपण एक सृष्टीचा किंवा सृष्टी करण्यामागचा हेतू किंवा उगम स्थिती आणि लय यांच्याशी कारणीभूत अशी तत्व ही पण आपण भगवंत हेच कसे कारण आहेत
तर यावरून आपल्याला समजेल. थोडक्यात आपण भगवंत हे कुठल्या कुठल्या स्वरूपामध्ये विस्तारित झालेले आहेत याचं थोडक्यात आपण एक ग्लिम्स किंवा एक आढावा घेतोय आपण. त्याच्यानंतर मनु म्हणजे ब्रह्माजींच्या प्रत्येक दिवसामध्ये 14 मनु अवतरित होतात. आणि असं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर अनेक मनु हे सुद्धा या सृष्टीचं विस्तार करण्यामध्ये महत्वपूर्ण त्यांचा हे आहे, रोल आहे. तर हे मनु विविध मनु आहेत. तर तशी ती एक वंशावळ आपण पाहू शकतो. त्याच्यानंतर युगावतार आहेत. जसं प्रत्येक युगामध्ये राम, कृष्ण, या कलियुगामध्ये गौरांग महाप्रभू, तर हे पण युगावतार आहेत, ज्यांचं मूळ हे स्वतः भगवंतच आहेत. त्याच्यानंतर नारद मुनी, अत्री ऋषी किंवा हे जे काही ऋषी परंपरा आहे, तर हे सुद्धा याचं जे मूळ आहे ते सुद्धा भगवंतच आहेत. आणि या आत्ताच्या या संपूर्ण विभूती योगामध्ये आपण प्रत्येक चर आणि अचर गोष्ट पाहिलेली आहे, की जिवंत गोष्टी पण पाहिलेल्या आहेत आणि ज्या अचेतन गोष्ट आपण म्हणू शकतो की आपल्याला वाटतात की अचेतन आहेत गोष्टी, तर त्या सगळ्याच मूळ म्हणजे भगवंत आहेत. त्याचा पुढचा अजून काय विस्तार आपण पाहू शकतो की आता आपण मनुष्य जन्माच्या बाबतीमध्ये जर विचार आपल्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर मनुष्य योनीमध्ये सुद्धा भगवंतांनी 4 आश्रम दिलेले आहेत. किंवा म्हणजे संन्यासाश्रम आहे, त्याच्यानंतर गृहस्थाश्रम आहे, वानप्रस्थाश्रम आहे, ब्रह्मचारी आश्रम आहे. तर यातला पण म्हणजे ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी, तर ह्याच्यामधलं श्रेष्ठत्व हे सुद्धा भगवंतच आहेत असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर 4 वर्ण जी दिलेली आहेत, म्हणजे शूद्र आहे, शूद्र, वैश्य, क्षत्रिय आणि ब्राह्मण, हे जे 4 वर्ण आहेत, तर याचा स्रोत सुद्धा स्वतः भगवंत आहेत. तर थोडक्यात काय आहे की आपण जर आपल्या पुरतं जर मर्यादित पाहिलं तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा ज्या काही हे वर्ण किंवा आश्रम आपण हे करतो, तर त्याच्यामधलं जे श्रेष्ठ तत्व आहे तर ते सुद्धा भगवंत आहेत. आणि ती सुद्धा भगवंताचीच एक ऐश्वर्य किंवा विभूती आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण जाणू शकतो की श्रीकृष्ण हे सगळ्या सृष्टीचा स्रोत किंवा जे सर्वोच्च तत्व म्हणजे भगवंत कसे आहेत हे आपण लक्षात घेऊ शकतो. तर अशा पद्धतीने हा विस्तृत विचार आहे या श्लोकाच्या मागचा. तर असं आपण बरीच उदाहरणं काढू शकतो की म्हणजे आता भगवंतांनी प्रत्येक गोष्टीचं दमन करण्यासाठी आपण मागच्या श्लोकात पाहिलं की दशावतार घेतलेले आहेत. म्हणजे पृथ्वीला समुद्रात बुडण्यापासून वाचवण्यासाठी भगवंत वराहाच्या रूपात आलेले. तर आपण पाहू शकतो की वराह म्हणल्यानंतर आपण आपल्याला एक किळस येऊ शकते, परंतु जेव्हा आपण वराह किंवा शुकर यांना पाहिल्यानंतर जेव्हा जर आपल्याला वराह अवताराची कथा किंवा ती लीला जर आपण आठवत असू तर नक्कीच या विभूती योगाचं ते एक आपण म्हणू शकतो की हा विभूती योग आपल्या जीवनामध्ये खूप छान पद्धतीने आपण आत्मसात करत आहोत. की प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक वरकरणी पाहता एखादी किळसवाणी जरी गोष्ट वाटली तरी सुद्धा आपण तिथे भगवंतांचं अस्तित्व जाणू शकतो किंवा त्याचा तो स्रोत भगवंत कसे आहेत हे जाणू शकतो. तर अशा पद्धतीने दशावतार जरी घेतले तरी किती छान. म्हणजे वराह अवतार घेतलाय, मत्स्य अवतार घेतलाय, कुर्मा अवतार घेतलाय की जो प्राण्यांचा अवतार आहे. तर अशा पद्धतीने भगवंतांनी त्या ह्याच्यामध्ये सुद्धा अवतरित झालेले आहेत. त्याच्यानंतर
नंतर नरसिंह वगैरे अशा अशा पद्धतीचे अवतार आहेत. आणि थोडक्यात काय की कुठलाही अवतार घ्या, कुठलाही वर्णाश्रम घ्या, कुठलंही कर्म घ्या, कुठलाही गुण घ्या, कुठलाही अवगुण, म्हणजे जसं सर्व कपटांमध्ये द्यूत किंवा फसवणाऱ्यांच्या ह्याच्यामध्ये द्यूत म्हणजे मी आहे असं भगवंत म्हणतात. तर अशा कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा त्याचा आपण मूळ शोधायला जातो, तर तेव्हा जर आपण भगवंतांशी त्याचा संबंध जोडू शकलो, तर एक लक्षात घेणं गरजेचं आहे की या गोष्टीचा उगम सुद्धा भगवंत आहे. परंतु तीच गोष्ट मग कितीही श्रेष्ठ असली, परंतु जर आपण ती भौतिकतेच्या दृष्टीनं म्हणजे श्रीकृष्णांना त्याच्याशी श्रीकृष्णांशी संबंध नाही जोडू शकलो आणि केवळ त्या गोष्टीकडं एक उपभोग घेणारी आपण त्याचा एक उपभोग घेणार आहोत अशा पद्धतीने जर पाहिलं, तर ती म्हणजे माया आहे. जसं श्रील प्रभुपादांनी म्हटलं की जिथं भगवंतांचा शक्तीवर आधारित नसलेली कुठली गोष्ट असेल, तर ते अस्तित्व म्हणजे माया, ज्याला अस्तित्वच नाही, जे अस्तित्वात नाही ती माया म्हणून ओळखलं जातं. तर आपण मायेमध्ये आहोत असं आपण लक्षात घेऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टी मागे श्रीकृष्णांचा कसा हात आहे किंवा श्रीकृष्णांशी कसा संबंध जोडायचा, हे या श्लोकावरनं किंवा या संपूर्ण अध्यायातनं आपल्याला समजू शकतो. तर आपण म्हणजे बाकीचा आता जरी तात्विक भाग थोडासा हे ठेवला, तरी मनुष्य जन्माच्या दृष्टीने आपण काय या श्लोकातनं घेऊ शकतो, तर आपण त्याच्यावरती थोडीशी एक म्हणजे जे काही सुचलेले विचार आहेत तर ते थोडस मांडण्याचा प्रयत्न करते. की मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे, तर त्या मनुष्य जन्माचं सुद्धा काय कारण आहे हे आपण शोधणं गरजेचं आहे. आणि हे कारण शोधून तेच आपण इतरांना सांगणं सुद्धा महत्वाचं आहे. की केवळ स्त्री पुरुष एकत्र येऊन एक नवीन बाळाला जन्म देणं, हा, आणि त्याला वाढवणं, त्याचं संगोपन करणं, आणि मग परत जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रामध्ये स्वतःही अडकणं, आणि आपण ज्याला जन्म देतोय तर त्याला सुद्धा तेच संस्कार करणं, हे इतकंच मर्यादित आहे का? कारण हे तर प्रत्येक आहार निद्रा भय मैथून ही गोष्ट तर प्रत्येक प्राणी मात्र सुद्धा करत आहे. मग मनुष्य जीवनाचं काय असं वेगळं वैशिष्ट्य आहे? तर या जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रातून स्वतःही मुक्त व्हायचंय, आपल्याला आजूबाजूच्यांनाही मुक्त करायचंय, आणि आपल्या नवीन येणाऱ्या पिढीला सुद्धा ते ज्ञान द्यायचंय. केवळ मुक्ती अपेक्षित नाहीये, तर त्याच्या पुढचं जाऊन सर्वोच्च जे तत्व आहे की आपल्याला आपला जो मूळ स्वभाव आहे, दास दास दासानुदास, या स्वभावामध्ये किंवा या आपल्या नैसर्गिक वृत्तीमध्ये आपल्याला भगवंतांची, जे मुळातच प्रेमळ आहेत, तर अशा प्रेममयी भगवंतांच्या सेवेमध्ये आपल्याला शाश्वतरित्या संलग्न व्हायचंय. आणि हा मनुष्य जन्माचा खरा स्त्रोत किंवा खरं उद्दिष्ट आहे. त्यामुळं आपल्या मनुष्य जन्माचं कारण आपण शोधण्याचा प्रयत्न या संपूर्ण गीतामृत या मालिकेमध्ये आपण किंवा या वाक्य ह्याच्यामध्ये उहापोहामध्ये पाहत आहोत आतापर्यंत. तर मग आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय येते, तर हे संस्कार आपल्याला पुढच्या पिढीला म्हणजे पुढची पिढी घडवणं हे आता आपलं काम आहे. तर केवळ एक स्त्री बीज आणि पुरुष बीज एकत्र आणून नवीन बाळ जन्माला घालणं, हं, आणि आई होणं किंवा वडील होणं हे कितपत योग्य आहे? कुठल्याही तंत्रज्ञानाला मी कुठेही हे करत नाहीये, परंतु हा विचार म्हणजे केवळ एक मेकॅनिकल गोष्ट करून आपण एक आई किंवा वडील बनणं, आणि मग त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने संस्काराची अपेक्षा करू शकतो, तर ही गोष्ट या श्लोकाच्या निमित्तानं आपण विचारात घेऊयात.
तर आपल्याला जर पुढची पिढी घडवायची आहे तर आपल्याला गर्भसंस्कार हा खूप महत्वाचा मुद्दा इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण मनुष्य हा जन्मानच श्रेष्ठ आणि दिव्य गुणसंपन्न आहे आणि तसा बनवणं किंवा तशा पद्धतीचे संस्कार करणं हे आपलं काम आहे. नाही तर मग पुढील पिढी ही निस्तेज, निसत्व, चारित्र्यहीन, बुद्धिहीन अशा पद्धतीने होईल. आणि तसं नेतृत्व जर समाजाला लाभलं तर तो समाज हा भरकटत जाईल आणि आपण देखील मनुष्य म्हणजे दोन पायांचे पशु या स्वरूपामध्ये आपण वावरत राहू. त्यामुळे ह्या गोष्टींना जर आपल्याला वाचवायचं असेल तर भगवंत हे सगळ्या गोष्टीचे मूळ आहेत. तर आणि प्रत्येक कारणाचं कारण आहेत. तर आपण हे संस्कार पुढच्या पिढीला देणं गरजेचं आहे. आणि म्हणून अधिजनन शास्त्र किंवा ज्याला गर्भसंस्कार याच्याशी संबंधित जे शास्त्र आहे तर ते लक्षात घेणं गरजेचे आहे. अधि म्हणजे काय तर निश्चित स्वरूपामध्ये, जनन म्हणजे जन्म आणि शास्त्र म्हणजे शास्त्र. म्हणजे निश्चित स्वरूपामध्ये आपण जर संस्कारी गर्भ निर्माण करणं याच्याशी संबंधित जे शास्त्र आहे ते म्हणजे अधिजनन शास्त्र. तर त्याचा उद्देश काय आहे तर धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ हे तर आहेच आहे. तशा पद्धतीची श्रेष्ठ संतती प्राप्त करणं हा उद्देश आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा पुढच्या पिढीला आपल्याला जीवनाचं सर्वोच्च ध्येय आपण त्यांच्यामध्ये ती भावना किंवा त्या पद्धतीचे संस्कार करणं गरजेचं आहे. मग संस्कार म्हणजे काय तर संस्कारोही गुणांतरा धारण, म्हणजे जे सतत अभ्यासानं किंवा जे अवगुण आहेत तर त्याच्यावरती आपण प्रक्रिया करून एक चांगला गुणांमध्ये जर आपण काही बदल करू शकत असू तर त्याला म्हणायचं संस्कार. मग हे संस्कार अनेक प्रकारचे, म्हणजे आपल्या जन्मोजन्मीचे आपल्याला संस्कार आहेत आपल्यावरती. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे सहज किंवा जन्मतः जे संस्कार येतात तर त्याच्यामध्ये सुद्धा परत 3 प्रकार पडतात. की योनी संस्कार म्हणजे आपल्या मूळ वृत्तीनुसार आपण परत या 84 लक्ष योनींमध्ये परत जन्म घेतो तर ते योनी संस्कार आहेत. नंतर जाती संस्कार. जाती संस्कार म्हणजे काय की आपण विशिष्ट रूप गुण स्वभाव याच्या शी निगडीत तशा ह्याच्यामध्ये योनीमध्ये आपण जन्म घेतो. उदाहरणार्थ गाय जरी घेतली तरी आपण पाहू शकतो ना की गीर गाय आहे किंवा खिल्लारी गाय आहे. तर अशा पद्धतीचे जे विशिष्ट गुण आहेत तर त्याच्याशी संबंधित. नंतर वर्ण संस्कार, जसं आपण ब्राह्मण वैश्य असे पाहिले तर ते वर्ण संस्कार. कारण मुळातच आक्रमक स्वभाव नसेल तर त्या व्यक्तीला कितीही युद्धकला शिकवली तरी तो क्षत्रिय गुण त्याच्यामध्ये येणार नाही. तर त्या दृष्टीने हे वर्ण संस्कार हे सुद्धा महत्वाचे ठरतात. त्याच्यानंतर पूर्वजन्म संस्कार जन्मतः जे सहज संस्कार आहेत ते. त्याच्यानंतर कृत्रिम संस्कार. कृत्रिम संस्कार म्हणजे आपल्यावरती आजूबाजूच्या परिस्थितीमुळे किंवा आपल्या संपर्कात येणाऱ्या गोष्टींमुळे जे काही संस्कार होतात तर ते सुद्धा एक कृत्रिम स्वरूपाचे आहेत. कारण ते मुळात नसतात परंतु परिस्थितीचा परिणाम म्हणून ते आपल्यावरती झालेले असतात. तर तो एक भाग राहतो. आणि एक विशिष्ट आपण ध्येय धरून त्याच्या दृष्टीने जर आपण ती सतत प्रक्रिया किंवा अभ्यास केला तर त्याद्वारे सुद्धा आपण हे अभ्यासाने युक्त असे कृत्रिम संस्कार करू शकतो. त्याच्यानंतर अनुवंशिक पद्धतीने संस्कार आपल्यापर्यंत म्हणजे 14 पिढ्यांपर्यंत जवळजवळ येत असतात हे. तर अशा पद्धतीने कुठलेही संस्कार हे मन, बुद्धी, शरीर या सगळ्यांवरती परिणाम करत असतात. आणि म्हणून जेव्हा या सर्वोच्च उद्देशाने आपण प्रेरित झालेलो असतो आणि तो उद्देश घेऊन जेव्हा गर्भाधान किंवा स्त्री आणि पुरुष नवीन प्रजोत्पादन करण्याचा विचार करते तेव्हा ब्रह्मचर्य या गोष्टीला खूप महत्व असतं. कारण ब्रह्मचर्य ह्या गोष्टीमुळं श्रद्धा आणि
एक आस्तिकता निर्माण होते. आणि स्त्रीचा जो एक तिच्या पतीप्रती जो एक निष्ठा असते ते सुद्धा महत्वाचं राहतं. पतिनिष्ठा पण महत्वाची असते, कारण त्यामुळं स्वाभाविकतः जे एखादं नीच कर्म करण्याच्या प्रती एखादी घृणा किंवा संकोच किंवा ज्याला आपण लज्जा म्हणतो, तर तो गुण स्वभावात येतो. तर या दृष्टीने या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात, ब्रह्मचर्य आणि मातेकडून पतिदैवत्व ज्याला म्हणतो किंवा पतिनिष्ठा, ही गोष्ट महत्वाची राहतात. आणि मग अशा पद्धतीने जेव्हा हा हेतू घेऊन जेव्हा एक जन्म किंवा गर्भाधान केलं जातं, तर ती जी बाळ आहे किंवा तो जो गर्भ आहे, तर तो अनेक चांगल्या भावांनी किंवा अनेक चांगल्या उत्तम संस्कारांनी तो जन्म घेऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये जसं आईकडून काही गुण आलेले असतात, पित्याकडून गुण आलेले असतात, त्याचे स्वतःच्या आत्म्याचे जन्मोजन्मीचे जे काही गुण आहेत ते आलेले असतात. त्याच्यानंतर ती आई संपूर्ण गरोदर असताना जे काही आहार विहार किंवा विचार करेल, तर त्याचे सुद्धा संस्कार त्याच्यावरती घडतात. आणि अशा पद्धतीने एक सुदृढ म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आत्मिक असं चांगलं बळ असणारं एक बाळ किंवा गर्भ तयार होऊन मग पुढचा समाज आपण सुदृढ बनवू शकतो. तर अशा पद्धतीने हे गर्भाधान संस्काराचं महत्व खूप महत्वाचं आहे. कारण भगवंत इथे काय म्हणतायत की मी सगळ्या सृष्टीचं बीज आहे. तर आपण ती गोष्ट म्हणजे किती सर्वोच्च गोष्ट आहे. तर एक चांगलं बीज असेल तर आपण म्हणतो ना की शुद्ध शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर एका चांगल्या झाडाला किंवा चांगल्या बीज असलेल्या झाडाला चांगलीच फळं निर्माण होणार. तर त्याच पद्धतीने जर आपण ही गोष्ट लक्षात ठेवून जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंतांना पाहू आणि प्रत्येक गोष्टीचा संबंध आपण भगवंतांशी लावू, तर तेव्हा आपण प्रत्येक गोष्ट ही सकारात्मक दृष्ट्या पाहू शकू आणि तेच संस्कार आपण स्वतःमध्ये आणू शकतो. आणि सर्वोच्च जे काही आपल्याला गोष्ट द्यायची आहे, तर ती सकारात्मक भावनेने आणि आनंदीपणाने आपण पुढच्या पिढीमध्ये पण ती गोष्ट आपण संक्रमित करू शकतो. तर अशा दृष्टीने हे संस्कार महत्वाचे राहतात आणि हा श्लोकही त्या दृष्टीने महत्वाचा राहतो. तर अशा पद्धतीने चर आणि अचर सृष्टीमध्ये सुद्धा भगवंतांना पाहणं गरजेचं आहे. तर त्या एवढ्या सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या, तर त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय राहते, तर हे खरंच शक्य आहे का असं कदाचित वाटू शकतं. कारण आत्ताचं जे तंत्रज्ञान आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय वाटतं की अरे विज्ञानाच्या साह्याने आपण खूप ज्या अशक्य प्राय गोष्टी आहेत त्या सुद्धा शक्य करून दाखवू शकतो. परंतु या जर गोष्टी आपण लक्षात घेतल्या, जिथे भगवंतांचं अस्तित्व आहे आणि ते प्रत्येक ह्याच्या ठिकाणी लावणं महत्वाचं आहे, हे जेव्हा आपण लक्षात घेतो, तेव्हा आपण एक आपल्या मनामध्ये तो एक दृढ विश्वास निर्माण होतो आणि मग तेव्हा लक्षात येतं की नाही, सगळ्या गोष्टींना कारणीभूत भगवंत आहेत. जसं एक छोटीशी गोष्ट आहे की जेव्हा नारद मुनी दोन व्यक्तींकडे एकाच वेळेस जातात की एका म्हणजे सतत भगवंतांचं पूजा अर्च्यामध्ये जो व्यक्ती आहे, पुजारी आहे, त्याच्याकडे जातात आणि त्यांना त्यांना म्हणजे त्यांच्याशी भेटतात आणि ते विचारतात की ते पुजारी म्हणतात की तुम्ही हा ह्यांना काय म्हणजे मी भगवंतांना कधी भेटू शकेल, तर तो प्रश्न विचारतात. आणि त्याच्यानंतर एक
चांभाराकडे जातात आणि ते व्यक्ती सुद्धा त्यांना तोच प्रश्न की माझी भगवंतांशी कधी गाठ भेट होईल. तर मग तो प्रश्न घेऊन जेव्हा ते श्रीकृष्णाकडे विष्णूकडे जातात तर तेव्हा त्या पुजाऱ्याला अनेक हजार वर्षांचा कालावधी सांगतात आणि या चांभाराला मात्र म्हणतात की नाही, आता ह्या जन्मानंतर तू लवकरच मला भेटशील म्हणून. तर हा निरोप जेव्हा देतात तर नारद मुनी सुद्धा थोडेसे गोंधळलेले असतात. ते म्हणतात की असं कसं काय, कारण हा तर एवढा संपर्कात आहे भगवंतांच्या. मग श्रीकृष्ण म्हणतात की त्यांना सांग, ते विचारतील तुला की तुम्ही गेलेला तेव्हा ते काय करत होते. तर तू सांग की एका सुईच्या ह्याच्यामध्ये, जे मागे होल असतं ना त्याच्यामध्ये हत्तीचे सोंड अशी हे करत होते, विणत होते. तर ही गोष्ट जेव्हा पहिल्या हन्ना म्हणजे पुजाऱ्याला सांगतात तर ते म्हणतात कसं शक्य आहे बरं. आणि तीच गोष्ट जेव्हा नारद मुनी त्या चांभाराला सांगतात तेव्हा ते पटकन विश्वास ठेवतात. तर नारद मुनी म्हणतात की तुला कसं काय असं ह्याच्यावरती विश्वास बसला. तर तेव्हा ते चांभार काय म्हणतात की जर भगवंत संपूर्ण एक वृक्ष एका छोट्याशा बीजामध्ये किंवा एका बियामध्ये ते सामावू शकतात, ह्या सगळ्या सृष्टीचं पण एक छोट्याशा बी मध्ये, म्हणजे एक बीजच आहे ना, तर त्याच्यामध्ये ते जर तेवढ्याच ह्याच्यामध्ये ते सामावू शकतात, तेवढी शक्ती. फक्त आपल्याला काय होतं की ते प्रत्यक्ष दिसण्यासाठी त्याला आपल्याला खत पाणी ह्या सगळ्या गोष्टी घालून मग त्या बीजामधनं एक संपूर्ण एक पूर्ण झाड, नंतर परत फळं फुलं अशी आपण नंतर पाहू शकतो. परंतु ती आपल्या इंद्रियांची मर्यादा आहे. तर असं जर भगवंत करू शकत असतील तर त्यांच्यासाठी ही एकदम क्षुल्लक गोष्ट आहे. तर हा विश्वास आपल्याला पण पाहिजे की प्रत्येक गोष्टीचं उगम म्हणजे भगवंत आहे. आणि म्हणून कुठलीही गोष्ट जेव्हा आपण सुद्धा निर्माण करणार आहोत, मग ती सुप्रजा असू दे, तर प्रजा निर्मिती ही सुद्धा एक विशिष्ट हेतू घेऊनच करणं गरजेचं राहतं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण केवळ निमित्त मात्र आहोत आणि भगवंत हेच खरे माता पिता आहेत. आणि काही कालावधीसाठी आपल्याला आपली जी मुलं आहेत किंवा इव्हन कुठलेही नातेसंबंध आहेत, हे काही पुरतं आपल्याकडे ते का आहेत, तर आपण त्यांची चांगल्या पद्धतीने सेवा किंवा काळजी घेऊ शकू. तर त्यासाठी आपलं कुठलंही हे नातं निर्मित आहे. आणि म्हणून आपण सुद्धा आपल्या मुलांकडं एक हक्क म्हणून न पाहता आपण सुद्धा त्यांची काळजी वाहक म्हणून आपण आपली भूमिका निभावू शकतो. कारण प्रत्येक गोष्टीचं उगम भगवंत आहेत, तर तेव्हा आपली भूमिका ही काळजी वाहक एवढी राहते. आणि म्हणून प्रत्येक चर आणि अचर सृष्टीमध्ये त्याचं बीज किंवा ते म्हणजे भगवंत आहेत, त्याचं कारण म्हणजे भगवंत आहेत. म्हणून जेव्हा आपण गंगा नदी किंवा साधी कुठली इव्हन आपल्या इथला कॅनॉल जरी हे केला तरी एक लक्षात घेणं गरजेचं आहे की अरे ह्याचा स्रोत म्हणजे भगवंत आहे. मग तिथे आपण कुठलंही त्या पाण्याला प्रदूषित करू अशा पद्धतीचं कुठलंच वर्तन आपल्याकडनं होणार नाही. आणि मग ते श्रेष्ठ तत्व आपण प्रत्येक चर आणि अचर गोष्टींमध्ये पाहत राहिलो तर निश्चितपणे आपण खऱ्या अर्थाने कृष्ण भावना भावित असं आपण आपलं जीवन व्यतीत करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण या श्लोकाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला की जिथं भगवंत म्हणतात की कोणताही चराचर प्राणी माझ्या विना अस्तित्वात राहू शकणार नाही. कारण जर आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं आणि भगवंतांशी संबंध नाही लावला तर आपण स्वकेंद्रित विचार करण्याची आपली मनोवृत्ती निर्माण होऊ सगळ्या आजूबाजूच्या परिस्थितीचा आपण स्वतःवरती परिणाम करून घेऊ शकतो. तर हे टाळायचं असेल तर हा श्लोक महत्वाचा आहे की जिथं प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला भगवंतांचं अस्तित्व लक्षात येईल. तर
अशा पद्धतीने मी ह्या श्लोकाचं अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये जर काही कोणाला कमेंट्स असतील, काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. कुठे काही सुधारणा वाटत असेल तर तेही सांगा. हरे कृष्ण. हरी बोल.